फ्रान्समध्ये शुक्रवारी रात्री राजधानी पॅरिस शहरामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. विविध 6 ठिकाणी झालेल्या हल्ल्यात 158 जण ठार झालेत, 200 जण जखमी झालेत. त्यातल्या 80 जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व 8 दहशतवाद्यांचा खात्मा झालेला आहे. पॅरिस हल्ल्याची जबाबदारी इसिसनं स्वीकारली आहे. सिरियाबाबत फ्रान्सनं घेतलेल्या भूमिकेला इसिसनं विरोध केलाय. तर फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांच्या चुकीचा हा परिणाम असल्याचं प्रत्यक्ष हल्ल्याच्या वेळी दहशतवाद्यांनी म्हटल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. दरम्यान एका संशयितालाही फ्रान्स पोलिसांनी पॅरिस बटाक्लान कन्सर्ट हॉलमधून ताब्यात घेतलंय. पॅरिसमधल्या दहशतवादी हल्ल्यासाठी फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकस होलांद यांनी इस्लामिक स्टेटला जबाबदार धरलं. या हल्ल्याचं नियोजन विदेशात झालं, मात्र या दहशतवाद्यांना फ्रान्समधून मदत मिळाल्याचं होलांद यांनी म्हटलंय. सिरिया, इराक आणि अन्य देशांमध्ये इस्लामिक स्टेट विरोधात फ्रान्स सध्या लढा देत आहे. त्याचा बदला म्हणून हा हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे. पॅरिस या दहशतवादी हल्ल्यानंतर नागरिकांनी रस्त्यावर उतरून या हल्ल्याचा निषेध केलाय. तसंच या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याला घाबरत नसल्याचं फ्रान्सच्या जनतेनं दाखवून दिलंय. जर्मनी आणि फ्रान्स यांच्यातील फ्रेंच नागरिक राष्ट्रगीत म्हणतच बाहेर पडले. फुटबॉल चाहते आपल्या जागेवरून मात्र हल्ले नाही. फ्रान्समधील वर्तमानपत्रांमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या बातम्या पहिल्या पानावर आहेत. दिस टाइम इट्स वॉर असे मथळे वर्तमानपत्रांनी दिले आहेत. कॉन्सर्ट हॉलमध्ये बळींची संख्या सर्वात जास्त आहे. रात्री उशिरा हा हल्ला झाला असला तरी पहिल्या पानावर हल्ल्याची बातमी फ्रान्समधील वर्तमानपत्रांनी दिली. पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्यानंतर आयफेल टॉवरचे दिवे बंद केले गेले. अनिश्चित काळासाठी हे दिवे बंद करण्यात आले आहेत. आयफेल टॉवर पर्यटकांसाठी देखील बंद करण्यात आलाय. देशावर शोककळा पसरल्यामुळे दिवे बंद करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. आयफेल टॉवरचे दिवे कधी सुरू करणार आणि तो पर्यटकांसाठी कधी खुला करणार याबाबतचा निर्णय काही दिवसांनंतर घेतला जाईल असं प्रशासनाच्या वतीनं जाहीर करण्यात आलं आहे. फ्रान्समध्ये 13 नोव्हेंबरची रात्र पॅरिसमधल्या दहशतवादी हल्ल्याने हादरली. पॅरिसमध्ये 6 विविध ठिकाणी दहशतवादी हल्ले केले गेले. विशेष म्हणजे या हल्ल्याने 2008मध्ये 26 नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी जाग्या केल्या. फ्रान्सच्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध करण्यात आला आहे. ओडिसामध्ये वाळू शिल्पकारांनी आपल्या कलेतून या हल्ल्याचा निषेध केला. इथल्या कलाकारांनी अनोखं वाळूशिल्प साकारलं आहे. 3 दिवसांच्या इंग्लंड दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तुर्कस्तानात दाखल झाले. टर्कीत होणाऱ्या G20 परिषदेसाठी नरेंद्र मोदी तुर्कस्तानमध्ये दाखल झाले. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी या परिषदेत दहशतवादाविरोधात मुद्दा उपस्थित करतील अशी चर्चा आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील घराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. 10 किंग हेनरीज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वास्तव्यानं पावन झालेली लंडनमधली ही वास्तू. या लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधानांसोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले हे उपस्थित होते. ज्येष्ठ कन्नड संतकवी बसवेश्वर यांच्या लंडनमधल्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. महिला सबलीकरणासाठी बसवेश्वरांच्या विचारांचं मोल महत्त्वाचं असल्याचं मोदींनी यावेळी म्हटलंय. भर पावसामध्ये झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी बसवेश्वरांची शिकवण केवळ भारतीयांनाच नव्हे तर जगाला शांततेचा संदेश देणारी असल्याचं सांगितलं. विश्व हिंदू परिषदेचे संरक्षक अशोक सिंघल यांची प्रकृती खालावलेली आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं 89 वर्षीय सिंघल यांना पुन्हा गुडगावच्या मेदांता मेडिसिटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. सिंघल यांची प्रकृती बिघडल्यानंतर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. लंडनमधलं मादाम तुसा वॅक्स म्युझियमची शाखा दिल्लीत सुरू करावी अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लंडनमध्ये केली आहे, ज्याचा विरोध आता वॅक्स कलाकार करतायत. लोणावळा इथल्या बॉलिवूड वॅक्स म्युझियमकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्यावर टीका केली जाते. मोदींची मेड इन इंडियाची हीच भूमिका आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय.
बिहारमध्ये जेडीयू विधिमंडळ दल नेतेपदी नितीश कुमार यांची निवड झालेली आहे। जेडीयूच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत नितीश यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला। त्यामुळे 20 नोव्हेंबरला नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील। गांधी मैदानात हा शपथविधी सोहळा पार पडेल। तत्पूर्वी राज्यपाल रामनाथ कोविंद यांची भेट घेतली। यावेळी नितीश यांनी राज्यपालांना 15वी विधानसभा बरखास्त करण्याची विनंती केली। दिवाळी सरून गेली आहे। नोव्हेंबर महिन्याचा मध्य आला आहे, मात्र मुंबई महाराष्ट्रात अजूनही थंडीची म्हणावी तशी चाहूल नाही। पण काश्मीरमधल्या राजौरीमध्ये सध्या चांगलीच बर्फवृष्टी होत आहे। पर्यटक सुद्धा या हिमवृष्टीचा आनंद घेण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये गर्दी करू लागले आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।